ते आज मातोश्रीवरती इथे आले. त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशाने जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही, तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल. याविषयी खात्री असण्याचे कारण मी या क्षणी फक्त उन्मेष दादाला सांगेल की त्याने आपलं मनोगत व्यक्त करा. महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाणा ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज पुढे नेत खऱ्या अर्थानं निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय मुलुक मैदान की ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला. असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करणजी पवार, शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्रातले पदाधिकारी, सगळ्यांचं नावोल्लेख करणं गरजेचं आहे, पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला. मी आज अनेक जण प्रश्न विचारतायत साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का? तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं. ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का, पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का, हेतूने काम करत होतो. परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना साहेब मला आठवतं आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न 40 मध्ये खऱ्या अर्थाने आपण घडवला आणि भाड्याची वाहनं आणून आणि आमिषा आणून नाही तर त्यांना पदरामध्ये विना मोबदला कुठल्याही चेरीमेरी न करता लाभ देऊन त्या ठिकाणी घडवलं. मनरेगातून सगळ्यात जास्त देशातले गाय गोठे देण्याचा पॅटर्न 40 मधून आपण केला पाहिजे. पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही, पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावणाऱ्याची त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही. आणि चांगली बांधणी करत असताना 40 साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करीत नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसताना मला देण्यात आली. मी कार्यकर्ता आहे असल्यानं मला प्रेशर केलं, मी स्वीकारली, कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो. लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल, देशातल्या प्रथम निवडून आलेल्या 292 खासदारांमध्ये पहिल्या 7 मध्ये सगळ्यात चांगला पार्लमेंटरी परफॉर्मन्स देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ते माझं कर्तव्य होतं. आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये 4,11,000 मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार, एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत येतो, मला आनंद आहे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण बघतो 4,11,000 निवडून आलं. पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला दुवा आहे ना त्याने काम केलं. गट जात पात पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं तर बदल करण्यासाठी हे पद मिळालं, या भावनेने काम केलं. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतं. रिव्हेंज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवंय चेंज पॉलिटिक्स, बदलाचं राजकारण हवंय. आणि या कार्यकर्त्याच्या वेदना लक्षामध्ये घेऊन मी आवाज उठवला, योजना पोहोचवल्या. प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ.